प्रेम म्हणजे एक युग थांबणं मीरेसारखं. प्रेम म्हणजे विरहातही आनंदी राहणं राधेसारखं. हातावर येणाऱ्या फुलपाखराचं येणंही आनंदाचं असावं आणि त्याचं जाणंही आमच्यासाठी आनंदाचं असावं. प्रेम हा शब्द उच्चारल्यानंतर फक्त संत मीराबाई आणि राधाराणी सरकार ही दोनच नावं समोर येतात. याचं कारणच ते की प्रेम म्हणलं की संघर्ष आणि विरोध या दोन महत्वाच्या गोष्टी पण आहेत. विष प्राशन केलं आणि तडक मीराबाईंनी ते स्थान सोडलं. मुळात प्रेम हा शब्द आजच्या कलयुगामध्ये आपण उच्चारणे इतपतही पात्रतेचे नाही. प्रेम मुळात दिसण्याची गोष्ट नाहीच आहे, पण आम्हाला तो दिखावा लागतोय. मग खरंच आम्ही प्रेम करतोय का? तसं पाहायला गेलं तर राधेने म्हणायला पाहिजे 16,108 बायका केल्या, मला सोडून रुक्मिणीकडे गेला भगवंत. पण जात असताना सुद्धा भगवंताची नजर शोधत होती कोणाला तरी. ती व्यक्ती म्हणजे राधा आहे. आता प्रेम हा शब्द जरी 2.5 अक्षरांचा असला तरी त्याच्यामध्ये पूर्ण जग जिंकण्याची ताकद आहे. मग आता आमच्या पिढीने प्रेमाकडे कसं बघितलं पाहिजे, म्हणजे दृष्टिकोन काय ठेवला पाहिजे आम्ही? भलेही राधेला हा विरह नकोय, पण तिचं प्रेम एवढं ताकदीचं आहे की भगवंताला तिच्या कर्तव्यापासून ती रोखत नाही. आणि मला आजच्या तरुण पिढीला हेच सांगायचं, काय कसे आहात मंडळी? कॉस्मो स्टार संस्कृतीवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आता सृष्टीतील सर्वात पवित्र आणि सुंदर भावना म्हणजे प्रेम. मग आजच्या पॉडकास्टमध्ये आपण प्रेमाला विविध नजरेतून पाहणार आहोत. मग आज त्याच संदर्भात आज आपल्यासोबत आहेत संत साहित्याच्या अभ्यासिका हरिभक्त परायण प्रियाताई काटे. रामकृष्ण हरिताई. रामकृष्ण हरी. आता पॉडकास्ट सुरू करण्याआधी मला प्रेक्षकांना आवर्जून सांगावं असं वाटेल की आता आजचा आपला पॉडकास्ट जो आहे तो प्रेम या भावनेवर आहे. मग या पॉडकास्टमध्ये देवांचा किंवा संतांचा आमच्याकडून एकेरी उल्लेख केला जाऊ शकतो. मग त्यामागे आमची अनादर करण्याची अशी कुठलीही भावना नाहीये, तो प्रेम या भावनेने आम्ही करणार आहोत. तर ताई, आपण आता पॉडकास्ट सुरू करूयात. आता पहिलाच प्रश्न म्हणता नाही येणार, बट आता प्रेम म्हणलं की त्याची व्याख्या तुमच्या शब्दात काय होईल? एका शब्दामध्ये प्रेम या शब्दाची जर व्याख्या करायची म्हटलं तर प्रेम म्हणजे समर्पण. प्रेम म्हणजे निस्वार्थ भाव. प्रेम म्हणजे स्वतःला विसरून दुसऱ्यासाठी जगणं. आता प्रेमाबद्दल तुम्ही 1-2 शब्द जे सांगितलेत त्याच्यातूनच मला 2 नावं डोक्यात आली, ती म्हणजे संत मीरा आणि राधाराणी. नक्कीच तुमच्याच नाही तर संपूर्ण जगाच्या म्हटलं तरी चालेल की प्रेम हा शब्द उच्चारल्यानंतर फक्त संत मीराबाई आणि राधाराणी सरकार ही दोनच नावं समोर येतात. याचं कारणच ते की प्रेम ही भावना त्यांनी ज्या पद्धतीनं मांडली किंवा व्यक्त केली त्यासारखं प्रेम आजपर्यंत जगात कोणीही व्यक्त केलेलं नाही. वा, अगदीच. आता आपण संत मीराबाई यांच्याकडे येऊ. आता संत मीराबाई नेमक्या होत्या कोण, म्हणजे त्यांची पार्श्वभूमी काय नेमकी? संत मीराबाईंचा जर आपण विचार केला तर त्यांची पार्श्वभूमी सांगायची म्हटली तर त्यांचा जन्म जो आहे तो इसवी सन 1498 मध्ये झाला. तो म्हणजे राजघराणं राठोड परिवार. त्यांच्या वडिलांचं नाव रतनसिंह होतं, आईचं नाव वीरकुमारी. म्हणजे राजघराण्यामध्ये जन्मलेली ही कन्या. पण त्यांचा इतिहास किंवा एक त्यांची मागच्या जन्माची पार्श्वभूमी जर लक्षात घेतली तसं पाहायला गेलं तर हा इतिहास प्रत्येक जणाला माहिती असेलच असं नाही. बरोबर आहे. ज्यावेळेस द्वापार युग होतं आणि त्या द्वापार युगामध्ये माधवी नावाची एक गोपिका होती जी लग्न करून आली होती. पण लग्न करून सासरी येत असताना तिच्या आईने एक अट टाकली. ती कोणती? की ज्यावेळेस तू गोकुळात जाशील ना तिथे नंदपुत्र आहे, त्याचं नाव कृष्ण आहे आणि त्याच्यापासून सावध राहा किंवा त्याला आपला चेहरा दाखवू नको. कारण त्यावेळेस ख्याती अशी होती की भगवंताचा वेळ प्रत्येक गोपीला होता आणि त्याचा चेहरा पाहिल्यानंतर कोणही देहभान विसरून जगणं काय हे त्या गोपींकडे पाहून व्हायचं. मग तिच्या आईला असं वाटलं की माझ्याही मुलीच्या बाबतीत असं होऊ नये, संसारामध्ये लक्ष लागावं. मग तिने ती एक अट टाकली की तू एक काम कर फक्त की त्या कृष्णाला तुझा चेहरा दाखवायचा नाही. मग तिनं तेच डोक्यात ठेवलं, कारण कृष्ण काय हे तिला आधी माहित नव्हतं. आईच्या सांगण्यावर विश्वास ठेवून तिनं संसारासाठी सासरी गेली आणि गेल्यानंतर
तिनं प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा कृष्ण समोर येतील, भगवंत ज्या ज्या वेळेला समोर येत आहेत असं तिला वाटेल, भासेल, त्यावेळेस तिनं स्वतःचा चेहरा लपवला, त्यांच्यापासून लांब झाली. भगवंतानं स्वतः खुद्द चेहरा पाहण्याची इच्छा व्यक्त केली तरी सुद्धा तिनं आपला चेहरा दाखवला नाही. बापरे. म्हणजे एवढं तिने मनामध्ये तो आपण म्हणतो ना पण केला की नाही दाखवायचं, आईचं ऐकायचंय. मग तसं तिनं चेहरा नाही दाखवला. पण झालं असं की इंद्रदेव कोपले आणि अतिवृष्टी झाली. आणि अतिवृष्टी झाल्यानंतर प्रत्येक जण पावसापासून बचाव करण्यासाठी काय करायचं. मग अशा वेळेस सर्वांना ज्ञात आहे की भगवंतानं करंगळीवर आपल्या गोवर्धन उचलून धरला होता आणि प्रत्येक जण त्या गोवर्धनाच्या आश्रयाला येऊन थांबले. तसंच ती माधवी आली. तिनं पाहिलं लांबून की करंगळीवर कोणीतरी गोवर्धन उचललाय, पेललाय. तिला फक्त करंगळी दिसली. तिच्या मनात तेव्हाच आलं एवढी सुंदर करंगळी कोणाची आहे. ते झाल्यानंतर हळूहळू तिची नजर सर्व अंगावर गेली. भगवंताचे डोळे असेल, भगवंताचं हास्य असेल, ते पाहिल्यानंतर ज्या वेळेस भगवंताची आणि तिची नजर झाली त्या क्षणी तिच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले आणि ती स्वतःचं देहभान विसरून तिथेच स्तब्ध राहिली. बापरे. आणि नंतर मनामध्ये विचार आला. तिनं विचारलं नक्की हे व्यक्तिमत्व किंवा ही व्यक्ती कोण आहे. त्यावेळेस सगळ्यांनी सांगितलं ज्या कृष्णापासून तू आजपर्यंत स्वतःचा चेहरा लपवला ना तोच हा कृष्ण आहे. आताही सांगताना अंगावर शहारे येत आहेत की भगवंतापासून चेहरा लपवणं, त्यावेळेस तिची अवस्था काय झाली असेल. तिच्या मनामध्ये आलं ज्या आईनं आपल्याला लहानाचं मोठं केलं, आपण आईकडे चांगल्या गोष्टी शिकवते या नजरेने पाहतो, पण आपल्या आईनं आपल्याला एका चांगल्या गोष्टीपासून भगवंतापासूनच लांब ठेवलं, असं का करावं. त्यानंतर तिला ओढ लागली ती भगवंताची की नाही देवा मला तुझं मुख पाहायचंय, मला तुला भेटायचंय. पण भगवंताचा स्वभाव, भगवंत असा आहे ना महाराज, घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. एका हातानं घेणं आणि देणं हा भगवंताचा स्वभाव आहे. भगवंत म्हटलं ज्या वेळेस मला तुझं मुख पाहायचं होतं ना त्यावेळेस तू नाही म्हटली ना, आता तुझी वेळ प्रत्येकाची येते. भगवंतानं सांगितलं की आता तुला थांबावं लागेल, वाट पाहावी लागेल. त्यावेळेस माधवीला असं वाटलं ठीक आहे वाट तर पाहायची ना, या व्यतिरिक्त दुसरं तर काही नाही, वाटच पाहिजे ना. तिनं भगवंताला विचारलं ठीक आहे वाट पाहायची ना, किती दिवस वाट पाहू, एक काहीतरी मला सांग की इथपर्यंत मला वाट पाहायची. असं म्हटल्यानंतर भगवंत फक्त हसले, कारण भगवंताला माहित होतं वाट पाहायची म्हणजे काय सांगायचं. भगवंताला सांगितलं वाट पाहायची आहे ना, वाट पहा, पण किती, एक युग. बापरे, एक युग. एक युग म्हणजे द्वापार युगातून कलयुगामध्ये ज्या वेळेस तू पुन्हा अवतार घेशील त्यावेळेस मी तुला दर्शन देईल. आणि माधवी नावाची गोपिका जी द्वापार युगामध्ये भगवंताच्या भेटीसाठी आसुसली होती तीच कलयुगामधील संत मीराबाई. वा, ऐकून अंगाला काटे आले माझ्या. मग ताई आता माझ्या वाचनात असं आलंय की संत मीराबाईंना लहानपणापासूनच कृष्णाची ओढ होती. मग ती ओढ निर्माण कशी झाली बालपणातच. आपल्याकडे एक म्हण आहे, पेराल तेच उगवत. म्हणजे असं आहे की ज्या वेळेस संत मीराबाई त्यांच्या आईच्या उदरामध्ये होत्या त्यावेळेस त्यांच्या आईने भगवत कथेचं म्हणजे श्रवण केलं होतं. म्हणजे तेव्हापासूनच ते संस्कार त्यांच्यावर रुजत गेले. आणि जसं त्यांचा जन्म झाला, लहान बालपण त्यांचं होतं. एक दिवस झालं असं की दारामधून त्यांच्या एक लग्नाची वरात चालली होती आणि वरात चालताना लहान मुलांना अनेक प्रश्न असतात. आजही लहान मुलं आपल्याला प्रश्न विचारून भांडावून सोडतात. तर तसेच प्रश्न तेव्हाही होते. मग मीराबाईंच्या मनामध्ये प्रश्न आला की आई हे जे काही चाललंय ते काय आहे नेमकं, म्हणजे काय आहे, कशासाठी आहे, का वाचतंय ते. त्यावेळेस त्यांच्या आईनं उत्तर दिलं की बाळा ही एक वरात आहे ज्याच्यामध्ये नववधू आणि नवरदेव असे दोन जण असतात आणि जो काही नवरदेव असतो तो त्या नववधूला, त्या मुलीला लग्न करून आपल्या बरोबर घेऊन जात असतो. मग त्यांचं लग्न होण्यासाठी ही वरात असते, हा सोहळा असतो. मग एक क्युरियोसिटी लहान मुलांना की हो ठीक आहे मग माझं लग्न कधी होणार, म्हणजे लग्न म्हणजे काय किंवा लग्न या शब्दाचा अर्थही कळत नसतो, पण एक उत्सुकता असते की हो मग मला पण लग्न करायचंय.
मग माझं लग्न कधी होणार, मग माझा नवरा कोण असेल. आईनं हसण्यावारी घेतलं की लहान आहे, जाऊ दे, हिला काय कळते लग्न म्हणजे काय, नाही होईल तुझं पण, म्हणजे असं टाळलं त्यांनी उत्तर द्यायचं. मग ते त्या विसरल्या नाहीत मीराबाई. दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच, आई माझा नवरदेव कोण असेल, माझं कोणाशी लग्न होईल. म्हणजे जवळजवळ येता जाता खाता पिता उठता बसता प्रत्येक वेळेस आई माझा नवरदेव कोण असेल, माझं लग्न कोणाशी होईल, हा प्रश्न म्हणजे त्यांच्या आईंना त्यांनी वेडावून टाकलं. मग आता आपण असं म्हणतो ना की बाबा वैतागण्यापेक्षा काहीतरी उत्तर देऊन मोकळं व्हावं, म्हणून त्यांच्या आईनं सहज भगवंताकडे बोट करावं. श्री कृष्णांची मूर्ती त्यांच्या घरामध्ये होती आणि त्या मूर्तीकडे बोट दाखवून म्हणावं की हे बघ, हाच तुझा नवरा आहे. आणि असं म्हटल्यानंतर जरीही आईनं सहजतेनं उत्तर दिलं, पण ते उत्तर त्या मीराबाईंच्या मनामध्ये ठसलं. अरे हेच माझे पती आणि हाच माझा नवरा का. मग तेव्हापासून नवे नवे ज्या ज्या वेळेस मीराबाई, संत मीराबाई त्या देवघरामध्ये जातात त्यावेळेस त्या मान खालून, जसं एखादी नवरी आपल्या नवऱ्याविषयीचा जो भाव आहे, लाजणं मुरडणं हळू जाणं, त्या पद्धतीनं त्या वागायला लागल्या. म्हणजे त्यांनी मनोमन भगवंताला आपला पती मानलं. जसं त्या देवघरात जायच्या, भगवंताकडे पाहायच्या की आपला पती म्हणूनच त्यांनी त्या भगवंताला पाहिलं. म्हणजे मला असं म्हणायचंय, याला कारणीभूत तसं पाहायला गेलं तर संत मीराबाई नव्हत्या. बरोबर. त्यांच्या आईचं उत्तर जास्त प्रकर्षानं त्यांच्यावर प्रभाव करून गेला. मग यातून एकच आपल्याला बोध घेता येऊ शकतो की आपण आपल्या मुलांना जे सांगू, जे शिकवू, म्हणजे जसं आपण पेरू तेच उगवेल. बरोबर. अगदीच. जे तुम्ही संस्कार, जी संस्कृती तुमच्या आमच्या मुलांसमोर उभी कराल, जी ठेवाल, तेच ते. म्हणजे मुलांना दोष देण्यात काही अर्थ नाही. अगदी बरोबर आहे. तुम्ही जे सांगाल, कारण लहानपणापासून त्यांना प्रत्येक गोष्ट येतच असते असं नाही, ती आपण हाताला बोटाला धरून शिकवतो. आणि आपण जे शिकवतो, आपण जे सांगतो, आपण जे अनुकरण करतो, तेच अनुकरण आपली मुलं करतात. मग याच्यामध्ये तसं पाहायला गेलं तर आई वडिलांचा मोठा वाटा आहे की मुलं कशी घडत आहेत, मुलांवर कोणते संस्कार होत आहेत, मुलं कोणत्या संस्कारात वाढत आहेत. आपण आज जर या समाजाचा विचार जर केला तर आपण आजच्या तरुण पिढीला कुठेतरी दोष देतो किंवा वाहवत चाललीये तरुण पिढी, कुठेतरी भरकटतीये. हा, भरकटतीये, वाहवतीये, पण त्यांना सांभाळणं हे कुठेतरी आपलं काम आहे. कुठेतरी आपण त्यांना सांभाळून घेणं, किंवा ती का वाहवतीये, का त्या दिशेला जातीये, लहानपणापासून. आज एक छोटं उदाहरण जर द्यायचं झालं ना, मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असते की आम्ही लहान मुलांना जॉनी जॉनी यस पप्पा शिकवतो. माझा विरोध नाही की तुम्ही हे शिकवू नका, पण रोजच्या जगण्यामध्ये सकाळ झाल्यानंतर रात्र होईपर्यंत एकदा तरी त्या मुलाला रामकृष्ण हरी म्हणायला शिकवा. जोपर्यंत हे शिकवणार नाही, एकदा तरी माझे ज्ञानोबाराय काय होते, एकदा तरी माझे तुकोबाराय काय होते, दिवसातून एकदा जरी तुम्ही त्यांना सांगितलं की माझ्या राजांनी स्वराज्यासाठी काय केलं, हे संस्कार जोपर्यंत तुम्ही त्यांना देत नाहीत तोपर्यंत ती मुलं घडत नाहीत. बरोबर. मग हेच बीज मीराबाईंच्या आईने रुजवलं असं म्हणायला काही हरकत नाही. तेच पुढे जाऊन ते उगवलं आणि कृष्ण भक्तीची ओढ निर्माण झाली. बरोबर, नक्कीच. म्हणजे याच्यातून एक बोध आपण घ्यायला पाहिजे की आपण आपल्या मुलांचं हित आई वडिलांच्या हातामध्ये आहे. बरोबर. आपण जर संप्रदायाचा विचार केला तर माझ्या साधू संतांनी आधीच सांगून ठेवले की लेकरांचं हित कोणाच्या हातामध्ये असतं. लेकुराचे हित, लेकुराचे हित, जाणे माऊलीचे चित्त. लेकुराचे हित जाणे किंवा वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. म्हणजे मुलांचं हित जाणणारं व्यक्तिमत्व म्हणजे आई वडील आहेत. त्या लेकराचं हित हे आपल्या हातात आहे. आता संत मीराबाईंबद्दल आपण एवढं बोललो, पण आता संत म्हणल्यावर, संत हा शब्द भक्तीशी जोडला जातो, पण संत मीराबाई म्हणल्यावर आपल्याला प्रेम ही भावना पण येते. मग नेमकं संत मीराबाईंनी प्रेम केली का भक्ती केली? संत मीराबाईंनी निव्वळ प्रेमही नाही केलं आणि निव्वळ भक्तीही नाही केली. संत मीराबाईंनी जे केलं ते भक्ती प्रेम केलं. वा. माझे तुकोबा म्हणतात,
भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी, अभिमान नित्य नवा तया माझी, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. असं होतं की नुसती भक्ती केली तर भक्तीचा सुद्धा अहंकार निर्माण होतो. अभिमान नित्य नवा तया माझी. बरोबर. माझ्या मीराबाईंनी भक्ती प्रेम केलं. ज्या भक्तीमध्ये प्रेम आहे आणि ज्या प्रेमामध्ये भक्ती आहे. म्हणजे आपल्याला संत मीराबाई म्हटल्यानंतर निव्वळ प्रेम म्हणूनही चालणार नाही आणि संत मीराबाई म्हटल्यानंतर निव्वळ भक्ती असं म्हणूनही चालणार नाही. या दोन्हींचं मिश्रण म्हणजे संत मीराबाई आहे. भक्ती प्रेम. आता संत मीराबाईंच्या पार्श्वभूमीतून तर मला कळालं की कृष्णाबद्दलची त्यांची ओढ कशी होती, पण त्यांचं भक्ती स्वरूप प्रेम हे कसं होतं. त्यांचं बालपण आपण पाहिलं, भगवंताविषयीची ओढ कळाली, पण त्यांची भक्ती जर आपण विचारात घेतली तर तसा विचार जर आपण केला तर आपला विचार पण तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीये की त्यांची भक्ती काय होती. म्हणजे शब्दही फिके पडतील त्यांची भक्ती सांगण्यासाठी. पण एक उदाहरण किंवा पुराणांमध्ये आलेली किंवा त्यांच्या चरित्रामध्ये एक आलेली गोष्ट अशी आहे, ज्यावेळेस संत मीराबाईंचा विवाह ठरला, तो कसा ठरला काय ठरला हा विषय वेगळा आहे, पण ज्यावेळेस त्यांचा विवाह ठरला आणि विवाहाचा आदला म्हणजे आधीचा जो दिवस आहे त्या दिवशी त्यांनी भगवंताला आणि स्वतःला एका खोलीमध्ये बंद केलं. कारण मनोमन ज्या भगवंताला पती म्हटलं होतं, आता कुठेतरी दुसऱ्या सोबत विवाह करायचा आहे हे त्यांच्या मनाला पटत नव्हतं, मान्य नव्हतं. आणि अशा वेळेस त्यांना प्रश्न पडले, आणि प्रश्न पडले म्हणजे साहजिकच त्याची उत्तरं फक्त भगवंताकडे होती. त्यांना असं वाटलं की आपण भगवंताला विचारावं, देवा जर मी मनोमन तुला पती मानलंय आणि उद्या जर मला दुसऱ्या सोबत विवाह करायचा आहे तर हे बरोबर आहे का, किंवा मी तो विवाह का करावा, आणि जर मला करणं भाग आहे तर आधी माझा विवाह तुझ्यासोबत झाला पाहिजे तरच मी त्या विवाहाला तयार होईल. असा प्रश्न ज्या वेळेस संत मीराबाईंनी भगवंताला केला आणि भगवंताला सांगितलं, भगवंता हे शरीर माझं नाहीये, मी एवढंच मानते की मनानं मी तुला माझं मानलंय आणि मनानं तू माझा आहे, हे शरीर माझं नाहीये, या शरीराचा विवाह कोणासोबतही झाला तरी मला फरक पडत नाही, फक्त तुझा आणि माझा आत्मा एक असावा, तुझ्या आणि माझ्या आत्म्याचं मिलन व्हावं, हे हृदयीचे ते हृदयी, फक्त हा एक भाव म्हणजे अध्यात्म आहे. हा देह माझा नाहीये. मुळात साधू संतांनी हीच भूमिका तुमच्या आमच्या समोर मांडली आहे, देह हे काळाचे धन कुबेराचे. मग मीराबाईंनी तेच सांगितलं, हा देह माझा नाहीये, मग मला या देहाचा विचारच नाहीये, या देहाचा विवाह कोणासोबतही झाला तरी मला फरक पडत नाही, पण आत्म्यानं तू माझं व्हावं, मनानं तू माझं व्हावं आणि त्या आत्म्याचं, माझ्या आत्म्याचं तुझ्या आत्म्याशी मिलन व्हावं, आणि त्यासाठी मला तुझ्या आत्म्याचा आणि माझ्या आत्म्याचा विवाह होणं गरजेचं आहे. आणि अशा वेळेस भगवंतानं आणि संत मीराबाईनं हा प्रश्न केल्यानंतर त्या आत्म्याचं मिलन झालं. म्हणजेच इथे आम्हाला फक्त प्रेम ही भावना नाही दिसत, या जगामध्ये आपल्या येण्याचं कारणच हे की आपण त्या भगवंताच्या चरणाशी विलीन व्हावं. मुळात आपण अंशच त्याचा आहोत, आपण त्याचेच अंश आहोत. आपल्या या जगण्याचं किंवा या जन्माला येण्याचं ध्येयच ते की त्याच्यात विलीन व्हावं आणि त्याच्यापर्यंत पोहोचावं. तिथपर्यंत पोहोचण्याची धडपड म्हणजे परमार्थ आहे, तिथपर्यंत पोहोचण्यासाठीची इच्छाशक्ती म्हणजे परमार्थ आहे. आणि तो परमार्थ साध्य केला म्हणजे संत मीराबाईंनी. आणि हेच त्यांनी आपल्याला प्रेमातून दाखवून दिलं. यालाच प्रेमातून अध्यात्म जगासमोर मांडलं ते संत मीराबाईंनी. एवढं सुंदर उत्तर, म्हणजे मला ते असं कनेक्ट झाल्यासारखं वाटलं. पण मगाशी जसं बोललो की प्रेम म्हणल्यावर आपल्याला संत मीराबाई आणि राधाराणी या दोन
ही 2 नावं उभी राहतात आपल्या डोळ्यासमोर. पण प्रेम म्हणलं की संघर्ष आणि विरोध या 2 महत्वाच्या गोष्टी पण आहेत. मग संत मीराबाईंच्या आयुष्यात पण या गोष्टी त्यांनी फेस केल्या का? त्याला सामोरे गेले का त्या? आता प्रेम म्हटल्यानंतर संत मीराबाई आणि राधाराणी सरकार उभे राहतात. तसं नक्कीच जशी नाण्याला 2 बाजू असतात, चांगली आणि वाईट, तसंच त्यांच्या आयुष्यामध्ये संघर्ष आणि विरोध नक्कीच होता. त्याची एक पार्श्वभूमी सांगायची झालीच तर ज्यावेळेस त्या तारुण्यात त्यांनी पदार्पण केलं आणि प्रत्येक आई वडिलांना चिंता असते ती मुलीच्या लग्नाची. बरोबर. की आता लग्नाचं वय झालंय आणि आता लग्न करायचंय. आणि ही गोष्ट ज्यावेळेस संत मीराबाईंच्या कानावर गेली की आता लग्न करायचंय, त्यावेळेस पहिला प्रश्न त्यांनी त्यांच्या आईला केला की आई, माझं लग्न तर झालेलं आहे, मग आता कोणाशी लग्न? त्यावेळेस त्यांच्या आईने म्हणावं, वेड लागले का? ते लग्न नाही, आता खरोखर तुला पाहायला पाहुणे येणार आहेत. म्हणजे जसं आता कांदे पोहेचा कार्यक्रम होतो तसं त्या काळी होता. म्हणजे तुला पाहायला येणार आहेत आणि आता तयार व्हायचंय असं म्हटल्यानंतर प्राचीन काळ होता, आत्ताचा काळ नव्हता की मी उभं राहणार नाही, आवरणार नाही विरोध. त्यावेळेस मीराबाईंनी ठीक आहे म्हणून पुढे चालल्या. आणि त्यावेळेस मेवाड संस्थानचे जे काही राजा होते, राजा भोज, हे त्यांना पाहण्यासाठी म्हणून आले. आणि पाहण्यासाठी म्हणून आल्यानंतर असं ठरलं की संत मीराबाईंना आणि त्यांना बोलण्यासाठी थोडा वेळ द्यावा. आणि ज्यावेळेस त्यांनी एक इच्छा व्यक्त केली त्या भोजराजांनी की मला तुम्हाला काही विचारायचंय तर आपण काही बोलूयात का? त्यावेळेस संत मीराबाई म्हटल्या, अशी एकच जागा आहे की मी जिथे बोलू शकते, ती म्हणजे माझ्या भगवंताचं वास्तव्य जिथे आहे, कृष्णाचं, तिथे आपण बसून बोलूयात. आणि तिथे बसून बोलल्यानंतर पहिल्यांदाच संत मीराबाईंनी सगळ्या गोष्टी अगदी स्पष्टपणे सांगितल्या की लहानपणापासून माझ्या मनामध्ये भगवंताविषयीचं प्रेम आहे, ओढ आहे आणि मी मनोमन भगवंताला माझा पती मानले. आणि तुम्ही जर माझ्याकडून त्या पत्नीच्या कर्तव्याची जर अपेक्षा करत असाल की मी तो पत्नीचा धर्म निभावेल तर माझ्याकडून ते शक्य होणार नाही. आणि तुमच्या कुटुंबियांनाही तुम्ही खोटं बोलणं हा संतांचा स्वभाव नाही. म्हणजे त्यांनी सांगितलं की मी हा धर्म निभावू शकणार नाही, त्यामुळे तुम्ही सांगा तुमच्या घरच्यांना की असं असं आहे. पण त्यावेळेस राजा भोज यांचं उत्तर खूप सुंदर होतं की आमच्या राज्यामध्ये राजे महाराजे अशा अनेक लोक दिग्गज येऊन गेले, पण भगवंताची भक्ती करणारा भक्त अजून आला नाहीये. आणि तुमच्या रूपानं तुमच्या पायाची धूळ, तुमचे पाय आमच्या राज्याला लागावे हीच माझी इच्छा आहे. मी आतापर्यंत तुम्हाला जे काही पाहिलं त्यावरून माझ्या लक्षात आलंच की विषय थोडा वेगळा आहे. त्यावेळेस त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की मी नक्कीच तुम्हाला साथ देईन, तुमची भक्ती मला मान्य आहे, तुमचं भक्ती प्रेमही मला मान्य आहे, फक्त माझी एवढी एकच इच्छा आहे की ती भक्ती आमच्या राज्यामध्ये यावी. असं म्हटल्यानंतर मीराबाईंनी म्हणजे त्या निशब्द झाल्या किंवा कुठलंही उत्तर दिलं नाही. त्यांनी होई नाही आणि नाही नाही कुठलंच उत्तर दिलं नाही. सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्यानंतर जसं गृहीत धरलं जायचं आधी तसं गृहीत धरलं गेलं की आता लग्न लावून द्यायचंय, लग्न करायचंय. मीराबाईंना विचारलंही नाही की लग्न करायचं की नाही करायचं, काय निर्णय झाला, काहीच नाही. लग्न लावून दिलं, लग्न झालं. पण एक उजवी बाजू जी होती की त्यांचे पतिदेव त्यांच्या सोबतीनं उभे होते. बरोबर. आणि आजची काळाची खरी गरज ती आहे. खरं. संघर्ष हा शब्द ज्यावेळेस येतो मुलीच्या आयुष्यामध्ये, आपण असं सहज म्हणतो की आई वडिलांच्या घरी प्रत्येक गोष्टी सोप्या असतात, पण ज्यावेळेस माहेर सोडून सासरी जाणं होतं त्यावेळेस नक्कीच प्रत्येक गोष्ट बदलते. खरं. म्हणजे नावापासून सुरुवात होते सगळंच. बरोबर. नावही टाकून द्यावं लागतं, नावही मागे सोडावं लागतं आणि एक नवी सुरुवात करावी लागते. प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा म्हणजे लग्न आहे. आणि त्या महत्वाच्या टप्प्यामधील एक महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे नवरा आहे. खरं. कारण महत्वाचं म्हणण्याचं कारण असं आहे की ती मुलगी आपलं नाव सुद्धा सोडून ज्याच्यासाठी येते तो म्हणजे तिचा नवरा असतो. बाकीची नाती आहेत पण ती त्याच्या संबंधाने. नवरा आहे म्हणून सासू आहे, नवरा आहे म्हणून सासरे आहेत, नवरा आहे म्हणून दीर आहे, नवरा आहे म्हणून नणंद आहे, नवरा आहे म्हणून सासर आहे.
म्हणजे महत्वाची व्यक्ती कोणती येते तर नवरा. आणि नवऱ्याची जर साथ त्या स्त्रीला मिळाली तर संसारामधलं कोणतंही युद्ध ती जिंकते. आणि तिच्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य राहत नाही. आणि बघा ना, प्रत्येक स्त्रीचं किंवा प्रत्येक स्त्रीची, महिलेची एकच अपेक्षा असते, एकच इच्छा असते ना, नवऱ्याने साथ द्यावी शेवटपर्यंत, फक्त त्याची साथ असावी. मग ती म्हणते बाकीचे कोणी कसे का असेल, तुमची साथ आहे ना, मग मी सगळ्यांना बघून घेईल. बरोबर आहे. आणि कोणतेही दुःख असू दे, कुठलाही त्रास असू दे, नवऱ्यानं प्रेमानं 2 शब्द जर बोलले तर तो त्रास विसरण्याची ताकद त्या 2 शब्दांमध्ये. म्हणून दोघांमधल्या नात्यामध्ये ज्या वेळेस एक स्त्री संपूर्ण आयुष्य बदलून दुसऱ्या आयुष्याला सुरुवात करते, त्यावेळेस ते आयुष्य सुखाचं होण्यासाठी जर कोणी जबाबदार असेल तर तो नवरा आहे. ताई, तुम्ही जे सांगितलं ते तर खरंच आहे की प्रत्येका मुलीची हीच इच्छा असते की तिला समजून घेणारा किंवा योग्य जोडीदार मिळावा. आता माझं तर लग्न झालं नाहीये, पण नक्कीच मला मिळेल अशी अपेक्षा आहे. नक्कीच चांगला जोडीदार मिळेल. आणि या बाबतीत मी स्वतःला नक्कीच भाग्यवान समजते, कारण आजच्या या धावत्या युगामध्ये एक महिला कीर्तनकार म्हणून समाजामध्ये वावरणं, फिरणं खरं तर खूप अवघड गोष्ट आहे. आणि ही अवघड वाट सोपी करण्याचं काम म्हणजे माझे पती. ती साथ मला नक्कीच मिळाली. आणि त्याचं उत्तर म्हणजे ती साथ कशी मिळाली याचं उत्तरच आहे की मी आज तुमच्या समोर बसली आणि बोलती. ही साथ माझ्या नशिबानं मला दिली आणि त्यांच्या रूपानं एक योग्य जोडीदार माझ्या आयुष्यामध्ये आला. आता मीराबाईंचा जर विचार केला तर मीराबाईंच्या आयुष्यामध्येही योग्य जोडीदार मिळाला होता. पण असं म्हणतात ना की चांगल्या गोष्टींना कुठेतरी आपण म्हणतो ना ग्रहण लागतं किंवा नजर लागते. तेच काहीस तसंच संत मीराबाईंच्या आयुष्यामध्ये झालं. त्यांच्या पतीचं लवकर निधन झालं. आणि तसं झाल्यानंतर मीराबाईंच्या भक्तीमध्ये एक वेगळं वळण आलं. जी भक्ती समाजामध्ये बांधली गेली होती आता ती मोकळी झाली. म्हणजे पती गेल्यानंतर भक्ती वाढली. मीराबाईंची भक्तीची ओढ अजून तीव्र झाली. त्या अजून भक्तीमध्ये रममाण झाल्या. पण असं म्हणतात ना की जसं आपण सहज बोलतो बघा, एखादा तरुण मुलगा असेल, तरुण मुलगी असेल, जर देवदेव करत असेल, मंदिरात जात असेल किंवा काय करत, आई वडील किंवा शेजारी पाजारी सहज बोलतात, काय याला वेड लागले देवाचं काय माहिती, खरं तुझं वय काय, हा करतो काय, आत्ता करायला काय पाहिजे आणि काय देवाचं वेड लागले. म्हणजे आपण या गोष्टीला कुठेतरी निगेटिव्ह वेने पाहतो. बरोबर. म्हणजे ही सध्याची ही परिस्थिती आहे. हे सत्य आहे की आपण एखाद्या भक्ती करणाऱ्या किंवा देवाचं नाव घेणाऱ्या तरुणाला असेल, तरुणीला असेल, आपला एक गैरसमज आहे की भक्ती, अध्यात्म हे कधी उतार वयामध्ये, म्हातारा झाल्यानंतर काही काम नाही ना, मग भक्ती करा, मग देवाचं नाव घ्या. पण तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, तरुणपणी जी भक्ती करायला पाहिजे आपण त्याला कुठेतरी वेड लागले असं म्हणतो. बरोबर. मग त्या काळी काही वेगळं घडलं असेल असं नाही. संत मीराबाई लग्न झाल्यानंतर, पती गेल्यानंतर देहभान विसरून भक्ती करायला लागल्या. नाचूंगी 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 मी तो हरिगुण गावात नाचूंगी. जिथं भेटेल तिथे भगवंताचं नाव घ्यायचं, भगवंताच्या हरिकीर्तनामध्ये नाचायचं, त्या भगवंताच्या नावामध्ये देहभान विसरायचं. ही एक त्यांची देहाची अवस्था झाली. त्या अवस्थेपर्यंत त्या पोहोचल्या. पण कुठेतरी आपण म्हणतो ना एक राजघराणं किंवा एक नाव, त्या नावाला कुठेतरी धक्का लागेल. म्हणजे आपल्या एका आत्ताच्या सोकॉल्ड भाषेमध्ये सांगायचं तर इज्जत, ती कुठेतरी धोक्यात येतेय असं त्यांच्या घरातल्या लोकांना वाटायला लागलं. त्यांचे धीर असतील, बाकीचे घरातले लोक असतील, समाज वगैरे काय बोलेल काय म्हणेल, आपण राजघराण्यातले आहोत. राजघराण्यातल्या बायका म्हणजे डोक्यावरचा पदरही खाली नाही आला पाहिजे. मग अशा परिस्थितीमध्ये जर मीराबाई देवाच्या भक्तीमध्ये एवढ्या गुंग होत आहेत तर काय करायचं. नवे त्यांच्या घरातल्यांनी खूप प्रयत्न केले त्रास देण्यासाठी, त्यांची भक्ती थांबवण्यासाठी.
इथपर्यंत नाही तर मीराबाईंना विषही देण्याचा प्रयत्न. म्हणजे भक्ती किती परीक्षा घेते. मीराबाईंना विष दिलं गेलं, भगवंताचं चरणामृत म्हणून ते मीराबाईंनी सेवन केलं, विष म्हणून नाही. हे खूप महत्वाचं आहे. विष म्हणून जर पेल्या असत्या नक्कीच विषबाधा झाली असती. पण भगवंताचं चरणामृत म्हणून त्यांनी पाहिलं आणि विष प्यायल्यानंतर सुद्धा त्यांची तिथे थांबण्याची इच्छा नाही झाली. विष प्राशन केलं आणि तडक मीराबाईंनी ते स्थान सोडलं. पण त्या विषाचा किंचितही परिणाम त्यांच्यावर झाला नाही. ज्यांनी विष दिलं त्यांना प्रश्न पडला हे विषच होतं ना, आणि ज्याला बनवायला सांगितलं होतं त्याला 2 घोट पाजले. बापरे. आणि त्याच्या पोटामध्ये 2 थेंब गेल्यानंतर तो जागेवरच, म्हणजे ते विषच होतं हे तपासून घ्यावं लागलं त्यांना. एवढी ती भक्ती, एवढी भक्ती होती की हे विष आहे की नाही, कारण ते विष प्राशन केल्यानंतर त्याचा किंचितही परिणाम त्यांच्यावर झाला नाही. याला म्हणतात भक्ती. मग एवढा संघर्ष, एवढा त्रास, पण देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. देह गेला तरी चालेल पण मागे हटणार नाही. याला म्हणतात भक्ती. आणि हीच भक्ती संत मीराबाईंनी तुमच्या आमच्या समोर आणून ठेवली. खरंच एवढी सुंदर ती भक्ती त्यांनी मांडली की निशब्दच आहे. म्हणजे मी तर मलाच बोलायला काही शब्दच नाहीयेत. ताई, आता एवढ्या बोलण्यातून मला हे तरी कळतंय की संतांना पण प्रेमाबाबतीतला संघर्ष हा चुकला नाहीये. आता प्रेम हा शब्द जरी 2.5 अक्षरांचा असला तरी त्याच्यामध्ये पूर्ण जग जिंकण्याची ताकद आहे. मग आता आमच्या पिढीने प्रेमाकडे कसं बघितलं पाहिजे, म्हणजे दृष्टिकोन काय ठेवला पाहिजे आम्ही? मुळात प्रेम जरी 2.5 अक्षरी शब्द असला पण शब्दांमध्येही तेवढं सामर्थ्य नाहीये की त्यानं प्रेमाला गुंफून ठेवावं. प्रेमाचं सामर्थ्यच एवढं आहे की प्रेमाची व्याख्याच होऊ शकत नाही. प्रेमाची व्याख्या करताही येणार नाही. पण आजच्या पिढीचा म्हणा किंवा या कलयुगाचाच एकंदर जर आपण विचार केला तर प्रेम म्हणजे काय, इन्स्टंट ही भावना आजच्या तरुण पिढीमध्ये. म्हणजे हे जग जसं धावतंय पळतंय, आम्ही त्या जगामध्ये प्रत्येक गोष्टीच्या मागे धावतोय पळतोय, फास्ट क्विक सगळं जसं आम्हाला पाहिजे ना तसं आम्हाला प्रेमही पाहिजे. बरोबर. पण असं म्हटलं जातं जे जेवढ्या लवकर मिळतं ना ते तेवढ्या लवकरच संपतं. मग आम्ही आजची तरुण पिढी मुळात प्रेम हा शब्द आजच्या कलयुगामध्ये आपण उच्चारणे इतपतही पात्रतेची नाहीये. कारण त्या प्रेमाची ताकद तेवढी, तुम्ही आत्ताच म्हटलं की प्रेमामध्ये जग जिंकण्याची ताकद आहे. पण आम्ही आजची पिढी प्रेम म्हटल्यानंतर आम्ही स्वतःला राधाकृष्ण समजायला लागतो. पण त्यांच्या पायाच्या धुळीतला एक कणही आम्ही प्रेमाबद्दल समजू शकलो नाहीये. पण आम्ही मात्र उपमा राधाकृष्णाची देतोय की आमचं प्रेम कसं आहे, राधाकृष्णासारखं आहे, आमचं प्रेम त्यांच्यासारखं आहे. मला एवढंच सांगावंसं वाटेल या तरुण पिढीला, राधाकृष्ण हे तुमच्या प्रेमाला नाव देण्याआधी ते अभ्यासा की राधाकृष्ण नक्की काय होते. बरोबर आहे. मुळात प्रेम म्हणजे अनकंडिशनल लव्ह, निस्वार्थी भाव. पण विचार जर केला तर स्वार्थाशिवाय प्रेम शक्य नाहीये, कारण हे कलियुग आहे. आणि हे चुकीचं आहे असंही मी म्हणणार नाही, कारण निस्वार्थी प्रेम कोणालाच करता आलं नाही कलियुगामध्ये. कारण हे कलीचं महिमान आहे म्हणूनच त्याला कलियुग म्हणतात. मग या कलियुगामध्ये निस्वार्थी प्रेम आम्हाला शक्य नाहीये. प्रत्येक प्रेमामध्ये कुठेतरी स्वार्थ आहे. कदाचित माझं हे बोलणं चुकीचं वाटेल की
आई वडील मुलांना लहानाचं मोठं करतायत, पण त्यामागे एक स्वार्थ असतो की उतार वयामध्ये यांना आम्हाला आधार द्यावा. कुठेतरी स्वार्थ दिसतो ना. खरं. मग आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये स्वार्थ. आजचं प्रेम जर पाहायला गेलं ना तर हसायलाही येतं, किंवही वाटते. कारण आमचं प्रेम कसं आहे माहितीये का, सकाळी उठलो आम्ही तर आम्ही पहिल्यांदा मोबाईल पाहतो, आणि मोबाईल पाहिल्यानंतर आम्हाला एकच अपेक्षित असतं की सकाळी उठल्या उठल्या समोरून गुड मॉर्निंगचा मेसेज आला पाहिजे. बरोबर. ती अपेक्षा ठेवतो आपण आवडत्या व्यक्तीकडून. अपेक्षा ठेवतो आम्ही की गुड मॉर्निंगचा मेसेज आला पाहिजे. त्याही पुढे जाऊन आवरलं का, नाश्ता झाला का, नाश्त्याला काय खाल्लं, जेवण झालं का, काय झालं काय नाही झालं, म्हणजे एकूण एक अपडेट आम्हाला करावं लागतं. आणि मुळात प्रेमाची व्याख्या तरुण पिढीनं असं केलीये की फक्त तू आणि मी एवढंच आपलं जग असावं. तू माझ्या भोवती आणि मी तुझ्या भोवती. ते अवतीभोवती फिरलं पाहिजे असं. याच्या व्यतिरिक्त तू इकडे तिकडे सुद्धा मान करून बघायचं नाही. हे प्रेम. हा, आणि आम्हाला जर तो मेसेज आला नाही किंवा तो शब्द ज्याची अपेक्षा सगळ्यांना असते की तो रोज आमच्या कानावर पडला पाहिजे, माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे, हे रोज जर सांगायला लागलात ना तर असं वाटतं की रोज साखर खाऊन खाऊन एक दिवस डायबिटीस होईल ना. खरं. आणि कंटाळा येईलच ना त्या वाक्याचा. मग जे पहिल्यांदा बोललं जाईल त्या बोलण्यातलं जे प्रेम आहे ते हळूहळू कमी होत जातं, आणि एक फॉर्मॅलिटी मध्ये त्याचं रूपांतर होतं. की नाही, आपल्याला काय करायचंय, फॉर्मॅलिटी करायची म्हणजे उठल्यानंतर एक मेसेज टाकायचा, म्हणजे मेसेज टाकून आम्ही मोकळे होतो. आणि जर तो मेसेज आला नाही तर आमचं प्रेम हे आमचं प्रेम नाही. मुळात प्रेमाला शब्दाची गरज नाहीये. जिथे शब्द येतात तिथे प्रेमच नसतं. जिथे व्यक्त न होता समोरच्या मनातील भावना आपल्यापर्यंत पोहोचतात ना त्याला प्रेम म्हणतात. पण आम्ही काय करतोय, अपेक्षांचं ओझ. माझं एक सरळ साधं सोपं म्हणणं आहे, जर आम्हाला अनकंडिशनल लव्ह करता येत नाहीये, निस्वार्थी भावनेनं आम्हाला प्रेम करता येत नाहीये ना, तर अपेक्षांचा रेशो कमी करा. अपेक्षा ठेवू नका, दुःख होणार नाही आणि प्रेमही होईल. पण आम्हाला ते जमत नाही. आम्ही अपेक्षा ठेवतो. आमचं प्रेम जसं आम्हाला 2 मिनिटाची मॅगी पाहिजे असते, इन्स्टंट वाली 2 मिनिटात मॅगी पाहिजे, तसं आम्हाला प्रेम सुद्धा. आणि आमचं प्रेम कुठपर्यंत असतं, जोपर्यंत आम्हाला ते दिसत नाही. प्रेम मुळात दिसण्याची गोष्ट नाहीच आहे, पण आम्हाला तो दिखावा लागतोय. मग खरंच आम्ही प्रेम करतोय का, याचा विचार सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. मुळात एक दिवस मेसेज नाही आला तर आमच्या जीवाची तगमग होते. मग एक युग थांबणं आम्हाला जमणार आहे का? जिथे आम्ही एक दिवसही थांबू शकत नाही, एक दिवस थांबलो नाही तर आमच्या मनामध्ये शंका येते. नवे की एक अट असते, रात्री झोपताना गुड नाईट म्हणायचे. आणि गुड नाईट म्हणल्यानंतर, आता गुड नाईट झालं आणि गुड नाईट म्हटल्यानंतर एखादी मुलगी जर ऑनलाईन दिसली तर त्याच्या मनामध्ये प्रश्न येतो, मला गुड नाईट म्हटलीये मग ऑनलाईन काय करते. आम्ही अनुभवतो या गोष्टी. गुड नाईट म्हणजे त्याचा समज किंवा त्याचा एक रोष असा आहे की जर मला गुड नाईट म्हटली तर तू ऑफलाईन जाणं गरजेचं आहे, आणि जर तो ऑनलाईन आहे याचा अर्थ प्रेमामध्ये संशय निर्माण होतो. मग हेच आमचं प्रेम आहे का? आणि यालाच आम्ही राधाकृष्णाचं नाव देतोय का? आणि हे नाव देणं योग्य आहे का? बरोबर. जर संत मीराबाई एक युग थांबून त्याच ताकदीनं प्रेम आपल्यासमोर उभं करतायत, मग ती ताकद आपल्या प्रेमात आहे का, हे तपासून पाहणं आजच्या पिढीला गरजेचं आहे. मुळात प्रेमाची परीक्षा घेऊ नये, कारण जिथे परीक्षा येते किंवा जिथे अटी येतात तिथे प्रेम नसतंच. तुम्ही पहा ना, ज्या वेळेस भगवंत गोपींना राधेला सोडून गेले
त्यास कुठे उल्लेख आहे का की गोपी किंवा राधा राणी अशा म्हटल्यात की नाही भगवंतानं कृष्णानं आम्हाला धोका दिला? असं कुठल्या ग्रंथामध्ये लिहिलंय का की भगवंतानं आम्हाला धोका दिलाय? तसं पाहायला गेलं तर राधेने म्हणायला पाहिजे 16,108 बायका केल्यात, मला सोडून रुक्मिणीकडे गेला भगवंत, म्हणजे मला प्रेमामध्ये धोका दिला, जो शब्द आज आपण वापरतो. जर आम्ही राधाकृष्णाची उपमा आमच्या प्रेमाला देतोय तर त्यांचं आचरण आपल्या आचरणामध्ये आणणं गरजेचं आहे. म्हणून मी पहिल्यांदाच म्हटलं की उपमा देण्याआधी त्यांचं चरित्र अभ्यासा, आणि त्या अभ्यासाची आज गरज आहे. जोपर्यंत तुम्ही राधाकृष्ण काय हे अभ्यासत नाही तोपर्यंत आपल्या प्रेमाला राधाकृष्णाचं नाव देण्याची एक अवजड शब्द वापरेल की पात्रता नाही. तो आजच्या तरुणांना पटेल अथवा न पटेल माहित नाही, पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी जसं मीराबाईंना संघर्ष करावा लागला ना, तो संघर्ष करावा लागेल. प्रेम सहज सोपं नसतं नाही. आजच्या तरुण पिढीचं प्रेम म्हणजे काय, तर एक प्रेम म्हणजे स्टेटस झालंय, प्रेम म्हणजे एक अपडेट झालंय. म्हणजे प्रत्येक गोष्टींचं अपडेट करणं, रोजचं भेटणं, ते भेटलंच पाहिजे, ते बोललंच पाहिजे, उठताना आणि झोपताना त्या प्रेमाच्या शब्दांचा उच्चार केलाच पाहिजे. या अटी किंवा ह्या सगळ्या गोष्टींना आम्ही काळजी हे एक नाव देतो, आणि त्या काळजीच्या मागे प्रेम आहे असं दाखवतो. आणि प्रेम नावाची ही सुंदर जी काही भावना आहे, ते प्रेमाचं जे काही पावित्र्य ते आम्ही कुठेतरी दाबून टाकतोय. म्हणजे नक्की आजच्या तरुण पिढीला प्रेम म्हणजे काय हे कळलंच नाहीये. प्रेम म्हणजे एक युग थांबणं मीरेसारखं, प्रेम म्हणजे विरहातही आनंदी राहणं राधेसारखं. साधं सरळ भाषेत सांगायचं म्हणजे ना, तर हातावर फुलपाखरानं येऊन बसावं त्याच्या मर्जीनं, आणि हातावरच्या फुलपाखरानं उडून जावं त्याच्या मर्जीनं. हातावर येणाऱ्या फुलपाखराचं येणंही आनंदाचं असावं आणि त्याचं जाणंही आमच्यासाठी आनंदाचं असावं. वाह ताई, खरंच तुम्ही एवढं सुंदर उदाहरण दिलं. पण आता तुमच्या एकंदरीत बोलण्यावरून हे कळते की प्रेम म्हणजे समर्पण. आता समर्पण म्हणजे नेमकं काय ते समजून सांगाल का? समर्पण हा शब्द किंवा प्रेमातलं समर्पण म्हणजे काय हे जर थोडक्यात सांगायचं झालं तर ज्यावेळेस भगवंत द्वारकेमध्ये होते, द्वारकाधीश भगवंत ज्यावेळेस ते आपल्या शयनगृहामध्ये झोपलेले असायचे, त्यावेळेस झोपेतही ते राधा 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 असं म्हणायचे, आणि रुक्मिणी मातेने यावं आणि ते ऐकावं राधा 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 राधा. आता हे कोणत्या पत्नीला सहन होईल? बरोबर आहे. मग ती देवाची का असेना. मग रुक्मिणी मातेला प्रश्न पडला की झोपेतही ज्या स्त्रीचं नाव भगवंताच्या मुखावर येते ती नक्की आहे कोण? मग याचा शोध घ्यायचा कसा? मग त्या काळामध्ये देवी देवतांच्या काळामध्ये एक व्यक्तिमत्व असं होतं की प्रत्येक गोष्टीचा शोध घेणं, ते म्हणजे नारद मुनी. आणि मग रुक्मिणी मातेनं नारद मुनींना आवाज दिला, बोलावला आणि सांगितलं एक काम आहे. नारद मुनी म्हणावं कोणतं काम? एकच काम करायचं, भगवंत झोपेतही ज्या स्त्रीचं नाव घेतायत राधा 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 असं जप चालू आहे, ती राधा नेमकी कोण आहे हे शोधून काढायचं. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही त्या काळचे डिटेक्टिव्ह म्हणजे नारद मुनी. मग नारद मुनींनी भगवंताच्या शयनगृहामध्ये जाण्यासाठी आतमध्ये गेले आणि पाहिलं, तिथे तर वेगळाच प्रकार होता. भगवंत स्वतःच्या डोक्याला हात लावून बसले होते. नारद मुनींनी जाऊन विचारावं भगवंता काय होतंय तुम्हाला? भगवंतानं सहज सांगावं. भगवंताला मागची सगळी भूमिका माहित होती. भगवंतानं रचलेला हा एक खेळ होता. भगवंताला विचारावं भगवंता काय झालं? भगवंतानं सांगावं काही नाही, माझं डोकं दुखतंय. मग नारद मुनींनी विचारावं याच्यावर काही आयुर्वेदिक औषध किंवा काय उपाय काय तो सांगा, म्हणजे मी पटकन तो करतो. भगवंतानं सांगावं एकच उपाय. काय उपाय? माझ्या भक्ताच्या चरणाची जी धूळ आहे ती माझ्या मस्तकावर लावली तर माझं डोकं दुखणं थांबेल, माझी डोकी दुखी थांबेल.
तर नारद मुनी म्हटले ठीक आहे, एवढं काही अवघड नाहीये, मी आणतो, कोणत्या भक्ताची आणायची ते सांगा. असं म्हटल्यानंतर भगवंतानं सांगितलं, कोणत्या भक्ताची कशाला, शोधायला कशाला जायचंय, तुम्ही तर प्रथम भक्त आहात, तुमच्या पायाची धूळ लगेच घ्या आणि माझ्या मस्तकावर लावा. असं म्हटल्यानंतर नारद मुनी घाबरले, म्हटले नाही देवा, भगवंताच्या मस्तकावर माझ्या पायाची धूळ लावणं म्हणजे पापाचा भागीदार होणं आहे आणि मला ते व्हायचं नाही. म्हणजे मी एवढं जे काही पुण्य कमवलंय ते वाया जाईल ना, मी नाही देणार. मग आता काय करायचं? नारद मुनी बाहेर गेले आणि म्हटले त्यांच्या पत्नींना, रुक्मिणी माता असेल, बाकीच्या ज्या पत्नी, त्यांना विचारलं की त्यांचा गेल्या गेल्या प्रश्न होता की काय झालं, राधा कोण आहे, विचारलं का? राधा कोण आहे हे विचारायचं बाजूलाच राहिलं. आता भगवंताचं डोकं दुखतंय, त्याचा पहिल्यांदा उपाय करा. नाही काय करायचं सांगा, लगेच धावपळ सुरू झाली, काय करायचं, भगवंताचं डोकं दुखतंय, आता काय करायचं? आता मला सांगा, भगवंत ज्याने या सृष्टीची निर्मिती केलीये, जो जगनिर्माता आहे, त्याचं डोकं कधी दुखेल का? पण प्रेम म्हणजे समर्पण हे दाखवण्यासाठी भगवंतानं केलेली ही एक लीला आहे. मग काय उपाय, काय उपाय? नारद मुनींनी सांगितलं, भगवंतानं सांगितलंय, भक्ताच्या पायाची धूळ माझ्या मस्तकावर लावली तर माझं डोकं दुखणं थांबेल, तर तुमच्या चरणाची धूळ द्या. असं म्हटल्याबरोबर सगळ्या जणी मागे सरकले. म्हटल्या आमची भक्ती, आमचं प्रेम हे खरंय, पण पत्नीच्या पायाची धूळ पतीच्या मस्तकाला लावणं म्हणजे आमचं पातिव्रत्य धोक्यात येईल आणि आमचं पातिव्रत्य आम्हाला धोक्यात आणायचं नाहीये, आम्ही आमच्या पायाची धूळ देणार. असं म्हटल्यानंतर नारद मुनी पुन्हा भगवंताकडे गेले आणि भगवंताकडे गेल्यानंतर त्यांना सांगितलं की तुमच्या पत्नीही पायाची धूळ द्यायला तयार नाही, आता काय करायचं? मग भगवंतानं सांगितलं, एक काम करा, वृंदावनमध्ये जा, वृंदावनात जा, त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. असं म्हटल्यानंतर नारद मुनी गेले. जिथे राधाराणी, गोपिका त्या भगवंताच्या विरहामध्येच होत्या, त्या स्थितीमध्येच होत्या. आणि नारद मुनी आल्यानंतर त्यांनी फक्त सांगितलं की भगवंताचं डोकं दुखतंय आणि भक्ताच्या चरणाची धूळ हा एकच उपाय त्याच्यावर. नारद मुनींचा शब्दही खाली पडू दिला नाही की प्रत्येक गोपींनी मुठभर पायाची धूळ जमा केली आणि त्या नारद मुनींसमोर नेऊन ठेवली. ती पायाची धूळ नारद मुनींनी घ्यावी आणि भगवंताकडे जाण्यासाठी प्रस्थान करावं. त्या क्षणी मागे वळून पाहावं, मनातला प्रश्न विचारावा आणि गोपींना विचारावं, धूळ तर दिली पण तुम्हाला भीती नाही वाटली? त्या म्हटल्या, कसली भीती? भक्ताच्या पायाची धूळ भगवंताच्या मस्तकाला लागल्यानंतर तुम्ही पापाच्या भागीदार होणार आहात. तुम्ही केलेलं पुण्य कुठेतरी शून्य होईल आणि तुम्ही पापी ठराल, याची भीती तुम्हाला नाहीये. त्यावर गोपी हसल्या आणि म्हटल्या, जर आम्ही पापी झाल्यानंतर भगवंताचं डोकेदुखी थांबणार असेल, आम्ही नरकात गेल्यानंतर भगवंताचं जर डोकं दुखणं थांबणार असेल, तर हाच जन्म नाही तर असे कित्येक जन्म आम्ही भगवंतावर समर्पित करायला तयार आहोत. आणि याला म्हणायचं प्रेमातलं समर्पण. अगदीच सुंदर, म्हणजे तुम्ही समजून सांगितले प्रेम म्हणजे समर्पण काय. ताई, आता बघायला गेलं तर आपण आता कसं की आपण कुठलीही गोष्ट करताना एक आदर्श आपण समोर ठेवतो की बाबा मला हे करायचं तर मी अशा व्यक्तीसारखं करेल. मग प्रेम करताना कोणाला आदर्श आपण मानला पाहिजे? तुम्ही एवढी सगळी उदाहरणं दिलीत त्यावरून मी सांगेल की प्रेम करणं चुकीचं नाहीये, पण कोणासारखं प्रेम करतोय हे निवडणं गरजेचं आहे. प्रेम करा, नक्कीच करा, पण मी सांगेल प्रेम करायचं असेल ना तर माझ्या छत्रपतींसारखं करा जे त्यांनी स्वराज्यावर केलं. माझ्या धर्मवीर संभाजी महाराजांसारखं करा ज्यांनी ते धर्मावर केलं. माझ्या देशभक्त भगतसिंगांसारखं करा जे त्यांनी देशावर केलं. माझ्या शबरी मातेसारखं करा जे त्यांनी प्रभू रामचंद्रांवर केलं. माझ्या सीतेसारखं करा जे त्यांनी रामावर केलं. नवे नवे संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांसारखं करा, जगद्गुरु तुकोबारायांसारखं करा जे त्यांनी या संपूर्ण विश्वावर केलं. नवे नवे प्रेम संत मीराबाईंसारखं करा जे त्यांनी कृष्णावर केलं. आणि प्रेम राधेसारखं करा जे त्यांनी भगवंतावर केलं. ताई, आता तुम्ही बोलताना श्रीकृष्ण आणि राधा राणी यांचा उल्लेख केला. आता आपण प्रेमाबद्दल बोललो, त्यात समर्पणाची एक बाजू आली, पण आता राधाकृष्ण म्हणलं की आपल्याला एक बाजू समोर आहे, ती म्हणजे विरह. विरह हा
या शब्दामध्येच एवढी ताकद आहे की उच्चारल्यानंतरही भीती वाटते. कशाची? तर विरहाची. मग हा विरह राधाकृष्णाच्या प्रेमामध्येही आला. ज्यावेळेस भगवंतानं तिथून निघण्याचा निर्णय सांगितला आणि भगवंत ज्या दिवशी निघणार त्या दिवशी सर्व गोपी भगवंताला निरोप देण्यासाठी म्हणून आल्या. भगवंत रथामध्ये बसले आणि आता भगवंत काही वेळातच तिथून जाणार. मग हा विरह गोपींना सहन झाला नाही. पण जात असताना सुद्धा भगवंताची नजर शोधत होती कोणाला तरी. ती व्यक्ती म्हणजे राधा आहे. भगवंतानं गोपींना विचारलं, तुम्ही सगळ्या जणी तर आलाय मला निरोप देण्यासाठी, पण माझी राधाराणी कुठे आहे? आणि राधाराणीला पाहिल्याशिवाय तर मी इथून जाणार नाही. त्यावेळेस गोपींनी उत्तर दिलं, भगवंता तुला निरोप देण्यासाठी राधाराणी आली आहे, पण त्या राधेला भीती वाटतीये. जर त्या राधेला जर पुन्हा कृष्णानं पाहिलं तर कदाचित कृष्ण थांबेल आणि त्याची जी काही कर्तव्य आहेत, पुढची जी काही त्याची क्रीडा आहे, लीला म्हणू आपण, त्याच्यामध्ये कुठेतरी बाधा येईल अशी भीती त्या राधेला आहे. राधा आलीये, भगवंता राधा आलीये, पण त्या झाडाच्या आडून तुला पाहती. भगवंतानं रथामधून खाली उतरावं, राधेजवळ जावं. राधा रडतीये. राधेच्या दोन्ही डोळ्यामधून अश्रू वाहतायत. भगवंतानं राधेच्या जवळ जावं, हातानं तिचा चेहरा वरती करावा आणि राधेला विचारावं, राधा मी निरोप घेतोय पण तू इथे. राधा कृष्ण म्हणजे दोन व्यक्ती नाहीत. कृष्णाचं दुसरं स्वरूप म्हणजे राधा आहे. आणि मी गेल्यानंतर या सगळ्यांना सांभाळण्याचं काम तुला करायचंय. कृष्ण गेल्यानंतर उरते ती फक्त राधा. आणि माझ्या नंतर या सगळ्यांना सांभाळणं. आणि कृष्ण म्हणजे काय? नवे नवे मला असं म्हणावं असं वाटेल, तुम्हाला जर कृष्णापर्यंत पोहोचायचं असेल ना, तर कदाचित कृष्ण 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 म्हणून तुम्ही कृष्णापर्यंत नाही पोहोचणार, पण राधा 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 म्हटल्यानंतर तुम्ही निश्चित त्या कृष्णापर्यंत जाऊन पोहोचा. भगवंतानं त्या राधेला सांगितलं, मी गेल्यानंतर तुला हे सगळं काही तुला सांभाळायचंय. कृष्णाची कमतरता तुला भरून काढायची आहे. त्या विरहातही राधेनं कर्तव्य निभावलं. मला असं सांगावंसं वाटेल की ज्यावेळेस एक जवान आपल्या भारत मातेचं रक्षण करण्यासाठी त्याच्या परिवाराला सोडून जात असतो ना, भगवंतानं राधेला सांगितलं की मी परत येणार आहे, मी परत येणार आहे. पण राधेला माहित होतं भगवंत काही परत येणार नाही. हे माहित असून देखील त्याच्यावर प्रेम करणं, जे प्रेम आजची स्त्रीही करतीये. ज्यावेळेस एक देशभक्त देशाचं रक्षण करण्यासाठी सीमेवर जातोय, परत येईल का नाही याची शाश्वती नाहीये, पण त्याच्या परिवाराला सांभाळणं, आपलं प्रेम जवळ नसतानाही ते प्रेम निभावणं. आणि यदा कदाचित वीर मरण जर त्या जवानाला आलं तर वीर पत्नी म्हणून सावरणं आणि त्या संपूर्ण परिवाराची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेणं, या विरहातलं हे प्रेम आहे. आणि हा विरह, भलेही राधेला हा विरह नकोय, पण तिचं प्रेम एवढं ताकदीचं आहे की भगवंताला तिच्या कर्तव्यापासून ती रोखत नाही. आणि मला आजच्या तरुण पिढीला हेच सांगायचं, प्रेम म्हणजे रोखणं, प्रेम म्हणजे थांबवणं, प्रेम म्हणजे एक मर्यादा नाहीये. शब्दांच्याही पलीकडे जी भावना आहे, अमर्याद जी भावना आहे, जिला कुठलंही बंधन नाहीये,
बंधनाच्याही पलीकडे नवे नवे मी सांगेल, एखाद्या मंदिराचं जर बांधकाम झालं आणि बांधकाम झाल्यानंतर शेवटी सरते त्या मंदिरावर कळस चढवला जातो आणि एकदा का कळस चढवला गेला की त्या मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं, नंतर बांधकाम होणे नाही. तसं एकदा का भगवंताच्या प्रती आम्ही रडतो ना, आमच्या आईसाठी रडतो, आमच्या वडिलांसाठी रडतो, आमच्या भावासाठी रडतो, आमच्या बहिणीसाठी रडतो, आमच्या प्रेमासाठी रडतो. पण मला एवढंच सांगायचं या माध्यमातून, सगळ्यांसाठी रडा, पण आयुष्य जगत असताना आयुष्यामध्ये एकदा तरी भगवंतासाठी रडा. एकदा तरी भगवंताच्या साठी आपल्या डोळ्यातून कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. जोपर्यंत तुम्ही भगवंतासाठी रडत नाही ना, तोपर्यंत प्रेम भावना पूर्ण होणे नाही. ज्या दिवशी तुमच्या डोळ्यामध्ये त्या भगवंतासाठी अश्रू येतील ना, त्या दिवशी प्रेम, समर्पण, विरह या सगळ्या गोष्टी पूर्णत्वास जातील. आणि या पलीकडे प्रेम नावाची भावनाच नाही. त्या विरहाबद्दल ऐकून माझ्याच डोळ्यात पाणी आलं. तर ती जी लोक आहेत त्यातून गेली आहेत, त्यांना काय वाटलं असेल ते खरंच सांगता नाही येणार. खरंच ते शब्दात सांगणं अवघड आहे. खरं, कारण प्रेम नये सांगता, बोलता दाविता, अनुभव चित्ता चित्ते येणे. प्रेम ही सांगण्याची गोष्ट नाहीये, तर अनुभवण्याची गोष्ट. जसं गुळ गोड आहे, हे कितीही सांगितलं तरी कळणार नाही, त्यासाठी तो खावा लागेल. तसं प्रेम काय हे समजून घेण्यासाठी अनुभवावं लागेल. तुका म्हणे येथे अनुभव प्रमाण शब्दांचे गौरव कामा नये. आयुष्यामध्ये अनुभव प्रत्येक गोष्टींचा घेणं गरजेचं आहे. या तरुण पिढीला मी एवढंच सांगेल की प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्या, प्रेमाचाही अनुभव घ्या, पण तो अनुभव घेत असताना योग्य अयोग्य, सार असार याची नक्कीच पारख करा. ताई, खरंच आता आपण एवढं बोललो की प्रेम, जसं आपण मगाशी बोललो की प्रेम फक्त 2.5 अक्षरांचा शब्द आहे, पण त्याच्या शब्दामागे काय काय गोष्टी दडल्यात या आजच्या पॉडकास्टमधून प्रेक्षकांना नक्कीच कळालंय. मग एवढ्या सोप्या पद्धतीने प्रेम आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलंय त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.